वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यात शुक्र आणि बुध यांचा शुभ संयोग योग तुमच्या राशीला अनुकूल फल देणारा ठरेल. शुक्र हा तुमचा स्वामी ग्रह असल्याने भौतिक सुख, आर्थिक स्थैर्य आणि नातेसंबंधे यामध्ये सुधारणा दिसून येईल. चंद्राचे सतत बदलणारे गोचर तुमच्या मनस्थितीवर परिणाम करेल. त्यामुळे काही दिवस आत्मविश्वास वाढलेला जाणवेल तर काही दिवस अंतर्मुख वाटू शकते. शनीची स्थिती तुम्हाला शिस्त, संयम आणि दीर्घकालीन विचार देईल. हा आठवडा हळू पण ठाम निर्णय घेण्यासाठी योग्य आहे. नोकरी करणाऱ्या वृषभ राशीच्या जातकांना तुमची जबाबदारी वाढणार असून वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील, पण कामाचा ताण देखील जाणवेल. नवीन प्रोजेक्ट, अतिरिक्त काम किंवा नवीन भूमिका मिळण्याची शक्यता आहे. सरकारी, बँकिंग, अकाउंट्स, फायनान्स, शिक्षण आणि कला क्षेत्रातील जातकांसाठी हा आठवडा विशेष फलदायक ठरेल. नोकरी बदलाचा विचार करत असाल तर आधी माहिती गोळा करण्यासाठी हा आठवडा योग्य आहे, पण अंतिम निर्णय मात्र ह्या आठवड्यात घेऊ नका, तो पुढे ढकला. व्यावसायिकांसाठी आठवडा स्थिर पण हळूहळू वाढ देणारा आहे. जुने ग्राहक, पूर्वीचे संपर्क पुन्हा सक्रिय होतील. नवीन गुंतवणूक करताना आकर्षक ऑफर असतील, पण कागदपत्रे नीट तपासल्याशिवाय पुढे जाऊ नका. सोने, चांदी, जमीन, खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधनं, वस्त्र व्यवसाय करणाऱ्यांना या आठवड्यात विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारी व्यवसायात संवाद स्पष्ट ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रता वाढवणारा असून पूर्वी न समजलेले विषय हळूहळू तुम्हाला समजू लागतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन केल्यास उत्तम यश मिळू शकते. मोबाईल, सोशल मीडियावर वेळ घालवण्याची सवय कमी केल्यास अभ्यासात मोठा फरक जाणवेल. वैवाहिक जीवनात स्थिरता येऊन समजूतदारपणा वाढणार आहे. जोडीदाराशी जुने गैरसमज मिटवण्यासाठी हाच काळ योग्य आहे. प्रेमसंबंधात असणाऱ्यांना भावनिक आधार मिळेल, मात्र संशय किंवा अहंकारापासून दूर राहा. अविवाहित वृषभ राशीच्या लोकांना नवीन ओळख किंवा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा संतुलित असून उत्पन्न स्थिर राहील, पण काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. जुनी थकबाकी, कर्जाची रक्कम किंवा अडकलेला पैसा या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा आठवडा अनुकूल असून सट्टा किंवा झटपट नफ्यापासून दूर राहा. आरोग्यदृष्ट्या या आठवड्यामध्ये कुठल्याही प्रकारची निष्काळजीपणा घेऊ नका. घसा, मान, डोकेदुखी, थकवा किंवा झोपेची अनियमितता तुम्हाला जाणवू शकते. अति खाणे, गोड पदार्थ आणि जड अन्न टाळा. हलका व्यायाम करा. किमान रोज अर्धा तास चाला आणि प्राणायाम करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. वृषभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे पांढरा व फिकट हिरवा. शुभवार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 14 जानेवारी. व वृषभ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 21 वेळेला जप करा. त्या दिवशी शक्य झाल्यास पांढऱ्या वस्तूंचे दान करा व गरजू स्त्रियांना मदत करा. हा उपाय आर्थिक स्थिरता देईल, मानसिक शांतता देईल आणि नातेसंबंध सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल. कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात बुध ग्रहाचा प्रभाव कन्या राशीवर विशेष राहणार असून तुमचा राशीस्वामी बुध आहे. बुध व गुरु यांचा शुभ संबंध तुमची विचारशक्ती, निर्णय क्षमता आणि संवाद कौशल्य वाढवणारा ठरेल. शनीचा प्रभाव तुम्हाला संयम, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव करून देईल. हा आठवडा एकंदर सूक्ष्म निरीक्षण, नियोजन आणि व्यवहारातील अचूकतेसाठी अत्यंत अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांना हा आठवडा कामगिरीत सुधारणा करणारा ठरेल. तुमची मेहनत, बारकावे लक्षात घेण्याची सवय आणि प्रामाणिकपणा वरिष्ठांच्या नजरेत येईल. अकाउंट्स, IT, डेटा ॲनालिसिस, मेडिकल, शिक्षण, लेखन व प्रशासकीय क्षेत्रातील लोकांना नवीन संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी अनावश्यक टीका टाळून शांतपणे काम केल्यास फायदा होईल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा व्यवस्थापन सुधारण्याचा असून खर्च आणि उत्पन्न याचा योग्य ताळमेळ साधणं आवश्यक आहे. सेवा क्षेत्र, कन्सल्टन्सी, हेल्थ, फार्मा, ट्रेडिंग, डिजिटल कामे आणि एजन्सी व्यवसायात प्रगती दिसून येईल. नवीन भागीदारी करताना कागदपत्रांची पूर्ण तपासणी करा, ते आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रता आणि अभ्यासातील स्पष्टता देणारा असून गणित, विज्ञान, मेडिकल, अकाउंट्स, स्पर्धा परीक्षा आणि रिसर्च क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ संभवतो. आळस किंवा परफेक्शनच्या अतिरेकामुळे कुठल्याही प्रकारचा वेळ वाया जाऊ देऊ नका. नियमित अभ्यास करा आणि वेळापत्रक पाळल्यास उत्कृष्ट परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा वाढणार असून जोडीदाराचा छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील.
प्रेमसंबंधात स्पष्ट संवाद महत्त्वाचा ठरेल. गैरसमज टाळा. अविवाहित कन्या राशींच्या जातकांसाठी लोकांसाठी ओळखीच्या व्यक्तीतून विवाहयोग निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संतुलन राखणारा असून नियमित उत्पन्न स्थिर राहील. जुनी थकबाकी किंवा अडकलेले पैसे या आठवड्यात मिळू शकतात, मात्र त्याकरिता तगादा लावणं गरजेचं आहे. गुंतवणूक करताना घाई न करता दीर्घकालीन विचार करा. आरोग्य किंवा घरगुती कारणांसाठी या आठवड्यात खर्च होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना पचनसंस्था, गॅस, आम्लपित्त, त्वचा किंवा नसांशी संबंधित तक्रारी या आठवड्यात जाणवू शकतात. अतिविचार टाळा आणि ताणतणावापासून दूर राहा. सकस आहार घ्या, कोमट पाणी प्या, प्राणायाम आणि ध्यान करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. पुरेशी झोप घ्या. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे हिरवा, शुभवार आहे बुधवार, शुभ दिनांक आहे 13 जानेवारी व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी हिरव्या मुगाची डाळ किंवा हिरव्या भाज्यांचे दान करा आणि ओम बूम बुधाय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. त्यामुळे हा उपाय तुम्हाला बुद्धी, आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि कामातील अडचणी दूर करण्यासाठी उपयोगी ठरेल. मकर रास. सूर्य मकर राशीत ह्या आठवड्यात प्रवेश करणार आहे. त्यामुळे मकर राशीसाठी राजयोगासारखा प्रभाव निर्माण होऊ शकतो. सूर्य शनी यांचा परस्पर दृष्टीसंबंध जबाबदाऱ्या वाढवणारा असला तरी स्थिरता देणारा ठरेल. बुध ग्रहाचा प्रभाव विचारांना व्यावहारिक बनवेल. चंद्राची मध्यम गती मनात द्विधा अवस्था निर्माण करू शकते. एकूणच हा आठवडा कष्ट अधिक संयम बरोबर यश असं समीकरण बनवणारा आहे. नोकरी करणाऱ्या मकर राशीच्या जातकांसाठी कामाचा भार वाढणारा असू शकतो. वरिष्ठांकडून अपेक्षा अधिक राहतील. काही लोकांना जबाबदारीची नवीन भूमिका दिली जाऊ शकते. बदलीची संधी दिसेल, पण लगेच निर्णय न घेता परिस्थिती अभ्यासणे आवश्यक आहे. शिस्त, वेळेचे पालन आणि स्पष्ट संवाद ठेवल्यास नाव व प्रतिष्ठा दोन्ही वाढतील. व्यावसायिकांसाठी हा आठवडा हळूहळू पण ठोस प्रगती करणारा आहे. मोठा फायदा एकदम होणार नाही, पण आधी केलेल्या प्रयत्नांचे परिणाम ह्या आठवड्यात दिसू शकतात. सरकारी कामकाज, कागदपत्रे, कर संबंधित बाबी नीट हाताळल्या तर तुम्हाला लाभ होताना दिसेल. भागीदारी व्यवसायात स्पष्ट अटी ठेवल्यास वाद टळतील. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करण्यासाठी हा आठवडा एकदम योग्य आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शिस्तीचा असून अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळेल. स्पर्धा परीक्षा, तांत्रिक शिक्षण, अकाउंट्स किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ होईल. अभ्यासासोबत झोप आणि आहार ह्याकडे दुर्लक्ष करू नका. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. वैवाहिक जीवनामध्ये संवादाचा अभाव असल्यास गैरसमज वाढू शकतात. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. कामामुळे वेळ कमी मिळाला तरी थोडा वेळ एकमेकांसाठी राखून ठेवा. प्रेमसंबंधात स्थिरता येईल, पण अतिअपेक्षा टाळाव्यात. संयम आणि समजूतदारपणा हा ह्या आठवड्याची गुरुकिल्ली आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संतुलन राखण्याचा असून उत्पन्न स्थिर राहील, पण खर्च नियोजनबद्ध नसेल तर अडचणीत येऊ शकता. घर, वाहन किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तज्ज्ञ सल्ला घेणे आवश्यक राहील. उधारी देणे किंवा उधारी घेणे शक्यतो टाळावे. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना पाठीचा कणा, गुडघेदुखी, सांधेदुखी ह्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कामाचा ताण मनावर परिणाम करणार नाही ह्याची योग्य ती काळजी घ्या. नियमित चालायला जा. सूर्यप्रकाशात थोडा तरी वेळ घालवा. गरम पाणी पिणे फायदेशीर ठरणार असून मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि प्राणायाम उपयुक्त ठरेल. मकर राशीसाठी या आठवड्याचे शुभ अंक आहे 4 आणि 8, शुभ रंग आहे गडद निळा आणि करडा, शुभवार आहे शनिवार, शुभ दिनांक आहे 13 जानेवारी व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी शनिमंत्र ओम शम शनैश्वराय नमः हा 108 वेळेला जप करा आणि त्यानंतर काळे तीळ किंवा काळ्या रंगाची वस्त्र दान करा. या उपायामुळे येणारे अडथळे कमी होऊन कामात स्थिरता येईल आणि मानसिक शांतता लाभेल.